प्रिया, तू इकडे काय करतेस? जा गाडीत जाऊन बस. दादा काळजी घे. हा हा काय पोरकटपणा चालवलायस अर्जुन तू? एवढंच होतं तर मला सांगायचं ना. मी नसती केली का तुला मदत? मदत मदत काय मी तुला हक्काने पैसे दिले असते अर्जुन. अरे खूप वाईट वाटलं रे मला. खूप वाईट वाटलं जेव्हा मला कळलं की तू शाळेच्या डोनेशनसाठी सायकल चालवणार आहेस, ते सुद्धा 24 तास. माझ्या अर्जुनवरती ही वेळ यावी हे असं वागून ना तू परक करून टाकलंयस मला. त्याचं फार दुःख झालंय मला. बघ, इतर लोक ना तुला काही मानत नसतील, त्यांच्यासाठी तू कुणीही नसशील, पण माझ्यासाठी तू अजूनही माझा सक्का भाऊच आहेस रे. दादा, मी तुझ्याकडून पैसे घेतले तर काय होणार काय? अर्जुन, तू माझ्याकडनं पैसे घेतलेस ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यात असणार आहे, इतरांना थोडी ठाऊक असणार आहे. अर्जुन, मला तुझी काळजी वाटते रे. महागड्या गाडीतनं रुबाबाद ऑफिस मध्ये जाणारा माझा अर्जुन आज थोड्या पैशांसाठी सायकल चालवणार आहे, ते सुद्धा 24 तास. स्वतःचा जीव धोक्यात घालून. आणि हे मी माझ्या डोळ्यांनी बघू. अर्जुन, मला नाही सहन होणार आहे. प्लीज अर्जुन. अरे हा सगळ्यांसाठी चेष्टेचा विषय होईल आणि त्या लोकांना तेच हवंय. शेवटी तू अर्जुन आहेस. तुझ्या मनाला येईल तेच करणार आहेस. चुकलं माझं. थँक्यू. दादा थांब. अर्जुन, अर्जुन, मला ठाऊक होतं तू तुझा विचार बदलणार. मला शब्द, मला वचन दे. मला वचन दे, तू सायकल चालवण्याचा वेडेपणा करणार नाहीयेस. वचन दे मला. देवाच्या नावानं, देवाच्या नावानं, देवाच्या नावानं, देवाच्या नावानं, देवाच्या नावानं, देवाच्या नावानं. नमस्कार नमस्कार नमस्कार. कवठे भैरव सर्व नागरिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपल्या सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या जागृतीसाठी आपले माननीय श्री अर्जुन कवठेकर सलग 24 तास, हा सलग 24 तास सायकल चालवणार आहेत. एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? अर्जुन दादा कुठेच दिसत नाहीये.
म्हणजे मी सगळीकडे शोधलं पण तो कुठेच नाही सापडला. नाही आज थोडी होणार. अहो आपण काय आज ओळखतोय अर्जुन साहेबांनी. आणि मला खात्री आहे अर्जुन साहेब आपला शब्द पाळणार आणि ते येणार म्हणजे येणारच. अर्जुन दादा नाही आला तर? भाऊजी यांची काय कुसूरपुसूर चालली असेल तिकडं. आणि यो भोंगा लावून ज्याच्या नावानं एवढी बोंबाबोंब चालू आहे ते शेंदूर लावलेला दगड हाय कुठं? पळाला का काय बाळ्याबाई लाट. नाही हे सगळे आस लावून जे लोक बसलेले आहेत यांच्या आशेवर पाणी फेरणार हा बाळ्याबाई लाट. अर्जुन, अरे कुठेस तू? आणि शाळेसाठी इथल्या मुलांसाठी आपल्याला करायला लागणार आहे. पण मी तुला यात मुद्दाम गोवतीये असं समजून तू गायब नाही ना रे झालं. रिंग वाजते पण फोन उचलत नाहीये. मला आता भीती वाटते बरं का. गर्दी वाढत चालली आहे. राधे तर एक काम आधी राहील असं वाटतंय मला. भैरवदेव आता बघू परीक्षा. हे बघ या पोरांच्या भविष्याचा आणि अर्जुनच्या इज्जतीचा सवाल आहे. आणखी बच्चा आता कुठल्याही क्षणी इथे अर्जुन दादा येणार आहे तर टाळ्यांच्या गजरात तुमचं स्वागत करायला तयार राहा. अरे कुठे आहे तुमचे अर्जुन दादा? हा कुठे आहे अर्जुन दादा? भैरव देवाच्या नावाला भैरव देवाच्या नावाला आपला अर्जुन दादा शब्दाचा पक्का. कारण तो आहे आपल्या कवठे भैरवगडच्या हुकमाचा ऐका. अर्जुन दादा नक्की येणार. घंटा घंटाभर वाट बघितली तरी तुमचा अर्जुन आहे का येत नसतो. मामा सगळ्यांची एकदम शांती झाली रे. तर तुम्ही सगळेजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी स्वतः बलरामजी कवठेकर तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो. आणि हो कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. तवा 80च्या स्पीडने आला होता आता 86च्या स्पीडने घरी जा. अहो असं नका बोलू. सगळ्यांनी कुठेच जाऊ नका. अर्जुन साहेब येणार म्हणजे येणारच. ए मास्तर अरे ऐकू काय तुझा अर्जुन कवठेकर? अरे अरे कुठे तुमचा अर्जुन कवठेकर? अरे कवठेकर आहे का तो? कवठेकर आहे का तो? कवठेकर आहे? कवठेकर आहे का तो? कवठेकर आहे म्हणतो रे. तिथं लिहिलंय ना, मी थोडी म्हणतोय, तिथंच लिहिलंय. मायला आता माझ्या लक्षात आलं नक्की गोम काय.
का बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं का आलाय? का तर तुम्हाला वाटतंय कोणतरी कवठेकर इथं सायकल चालवणार आहे? नाही 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 नाही, अजिबात नाही. आता तुम्ही सगळे आलाच आहे तर तुमच्या सगळ्यांचं कन्फ्युजन आज दूरच करून टाकतो. अर्जुन्या यो बाळ्याबाई लाटे त्याचा आणि कवटेकरांचा गाडीचाही संबंध नाही. ते गटराचं पाणी आहे, त्याला गटरातच राहू द्या. आणि तो बाळ्या आता कुठं असेल माहितीये का? हा माहितीये काहून काय? हो, बाळ्या आणि त्याचा बाप दोघं कुठल्या तरी गुत्त्यावर बसले असत्याल आणि 2-2 लावून मस्त ढगात एन्जॉय करत असत्याल. तो बाळ्या झालाय पंक्चर. आता त्याची सायकल पण पंक्चर करा रे. चला चला बाय बाय. खबरदार सायकलला हात तरी लावलात तर एकेकाचे हात तोडून गळ्यात बांधून, कळलं ना? बाबो काय दिवस आलेत बे. आता चोर सुद्धा धमकी द्यायला लागले. काय चाललंय काय कवटे भैरवगड मध्ये? दादागिरी. अहो हे कवठेकरांचा आडनाव वापरून कवठेकरांची संपत्ती लुटायला आले होते. पण ते काय करू शकले नाही. म्हणून मग आता मदतीच्या नावाखाली गावाचा पैसा लुटायला आले. आम्ही इथं आलो म्हणून ते बाळाबाईला पळून गेलाय. माझा अर्जुन पळून जाणारा नाहीये. तुझ्यासारखा पळपुटा नाहीये ना. कुठे तुझा अर्जुन उर्फ बाळ्या पायलाट?
बघत आहात अर्जुन दादा आलेले आहेत आणि लवकरच आता ते 24 तास हा पुढील 24 तास फक्त आपल्या गावातील शाळेसाठी सायकल चालवणार आहेत. भरघोस हाताने मदत करा. हे सगळं आपल्या शाळेसाठी चाललेलं आहे. पंकज, किती वाजले? 8:20 दादा. वेळ लावायला घे. आता ही सायकल उद्या रात्री 8:20 लाच थांबणार. 24 तासानंतर. अर्जुन जे काही करतोय ना, लोकांच्या कल्याणासाठी करतोय. त्याचं रक्षण कर आणि त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर. काय चालवतो अर्जुन दादा सायकल, काय पेंडल मारतो, काय हँडल हलवतो, लेफ्ट राईट पहिली देणगी द्यायला आलेले आपले मामरे सरांचे धन्यवाद मामरे सर. आपण पाहू शकता पहिल्या तासात किती गर्दी झालेली आहे मंडळी. बघा किती गर्दी झालेली आहे आपल्या अर्जुन दादाला बघण्यासाठी, किती गर्दी झालेली आहे.